श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। मुंबई आग्रा महामार्गावर सरवड फाट्याजवळ रुग्णवाहिकेतून होणारी गोवंशाची तस्करी गोरक्षकांसह पोलिसांनी रोखली। धुळे महानगरपालिकेच्या विशेष महासभेत मलनिस्सारण 2 योजनेसाठी 150 कोटींचे कर्ज घेण्यास महासभेची मंजुरी। अवधान उपनगरातील लिंबानगर परिसरात अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा चाकूने भोसकून करण्यात आला खून। विकासाच्या नावावर छोटे व्यापारी, भाजी विक्रेते, छोटे दुकानदार यांच्यावर होणारा अन्याय थांबवण्याची मागणी। सुप्रसिद्ध ठेकेदार AB वाघ यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन। आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी संबंधित क्लास चालक, आरोपी प्राध्यापक व इतर दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। मुंबई आग्रा महामार्गावर सरवड फाट्याजवळ रुग्णवाहिकेतून होणारी गोवंशाची तस्करी गोरक्षकांसह पोलिसांनी रोखली असून गोवंशांना जीवनदान देण्यात आले आहे। रुग्णवाहिकेतून गोवंशांची तस्करी उघड झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली। मुंबई आग्रा महामार्गावर सरवड फाट्याजवळ रुग्णवाहिकेतून होणारी गोवंशाची तस्करी गोरक्षकांच्या मदतीने पोलिसांनी रोखली असून गोवंशांना जीवनदान देण्यात आले आहे। रुग्णवाहिकेतून गोवंशाची तस्करी उघड झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। सदर रॅकेटचा पर्दाफाश करण्याची मागणी गोरक्षकांनी केली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की धुळे येथील गोरक्षकांना गुप्त माहिती मिळाली होती की मध्य प्रदेशातून रुग्णवाहिकेद्वारे गोवंशाची अवैध तस्करी केली जाणार आहे। त्या आधारे गोरक्षकांनी पाळत ठेवत सदर अँब्युलन्सचा पाठलाग करत सोनगीर पोलिसांच्या मदतीने सदर रुग्णवाहिका महामार्गावरील सरवड फाट्याजवळ अडवण्यात आली। तिची तपासणी केली असता त्यात निर्दयतेने गोवंश कोंबलेले आढळून आले। पोलिसांनी अँब्युलन्ससह गोवंश ताब्यात घेतले असून गोवंशांना देखरेखीसाठी गोशाळेत हलवण्यात आले आहे। याबाबत सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे। नमस्कार, मी प्रनिल मंडलिक, आद्य गोरक्षक श्री शिवछत्रपती गोरक्षक आंदोलन आणि प्राणी फाउंडेशनच्या माध्यमातून गोरक्षकाचे कार्य करतो आणि उत्तर महाराष्ट्र गोरक्षक प्रमुख म्हणून जबाबदारी आहे। गुप्त माहितीदाराद्वारे आम्हाला आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास माहिती मिळाली की मध्य प्रदेशातून ॲम्ब्युलन्समध्ये गायींना कोंबून धुळ्याला बकरीच्या कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जाणार आहे। तर मग आम्ही MP आणि महाराष्ट्र बॉर्डरची म्हणजे जो बोराडी नावाचा परिसर आहे, बोराडी नावाच्या परिसरात आम्ही एका ठिकाणी ट्रॅप लावून थांबलेलो होतो आणि आम्हाला 4:30 5 वाजेच्या सुमारास ही ॲम्ब्युलन्स येताना दिसली। मग आम्ही व्हेरीफाय केलं की तीच ॲम्ब्युलन्स आहे का। मग ही ॲम्ब्युलन्स आम्हाला माहिती मिळाली की तीच ॲम्ब्युलन्स आहे। मग आम्ही जवळजवळ शिरपूरपासून गाडीचा पाठलाग केला आणि शिरपूरपासून गाडीचा पाठलाग करत त्यानंतर आमचे सरवड फाटा जो आहे सोनगीर गावापासून काही अंतरावर टोलनाक्याच्या पुढे, सोनगीर टोलनाक्याच्या पुढे त्या ठिकाणी आम्ही ट्रॅप लावला आणि सोनगीर पोलीस स्टेशनच्या मदतीने आमचे जे सोनगीर पोलीस स्टेशनचे तुषार देवरे साहेब आहे त्यांच्या मदतीने, त्यांच्या आदेशाने गाडी थांबवल्यानंतर गाडी आम्ही ज्यावेळी चेक केल्यानंतर त्यामध्ये हा दुर्दैवी प्रकार समोर आलेला आहे की त्या गाडीमध्ये गायींना अतिशय क्रूरपणे कोंबलेलं होतं आणि कत्तलीसाठी गायींची वाहतूक सुरू होती। या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करू इच्छितो की आपण गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे, परंतु तो दर्जा दिला गेल्यानंतर गायीची खरंच त्या पद्धतीने गायीला वागणूक मिळते का। गायीला 4 पाय बांधून वेगळ्या पद्धतीने गोवंशाची तस्करी केली जाते, ही गायीची विटंबना आहे। जर आपण राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे तर ही विटंबना थांबली पाहिजे। या चॅनलच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती केलेली आहे। त्याचप्रमाणे आम्ही धुळ्याचे जे माननीय नवनियुक्त SP विशाल आनंद सर, तर सरांना देखील आमची विनंती आहे की धुळे जिल्हा हा गो तस्करीचा सर्वात मोठं केंद्र बनलेला आहे। गोरक्षक जीवाचं रान करून या लोकांना थांबवतात, पोलिसांच्या मदतीने थांबवतात, कधी गोरक्षक स्वतः देखील यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात। आणि ह्या लोकांनी चॅलेंज केलेलं आहे की आम्ही पोलीस प्रशासनाला खिशात ठेवतो आणि कोणी गोरक्षक जर आडवा आला तर आम्ही त्याला उडवण्याची धमक ठेवतो। अशा प्रकारचे हे सराईत लोक, या सराईत लोकांचा बंदोबस्त झाला पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ही जी ॲम्ब्युलन्स पकडली गेली आहे ही जनसेवेसाठी किंवा रुग्णसेवेसाठी या ॲम्ब्युलन्सचा वापर केला जातो। ॲम्ब्युलन्स आणि त्याच ॲम्ब्युलन्समध्ये गायींची निर्दयीपणे गायींची कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक होत असेल तर हा धुळे जिल्ह्यासाठी नव्हे तर हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी दुर्दैवाचा विषय आहे। तर आपण या विषयासाठी काहीतरी उपाययोजना कराव्या, नाहीतर हा प्रकार थांबणार नाही।
कारण या धंद्यात जेवढे पण लोक ते सगळे सराईत गुन्हेगार आहे. ते कुठल्याही प्रकारे थांबण्याचं नाव घेत नाही. धुळे शहरामध्ये रोज गोवंश तस्करीच्या घटना समोर येत आहे. अनेकदा सोनगीर पोलीस स्टेशनचे आमचे PI साहेब तुषार देवळे साहेबांनी कमीत कमी आतापर्यंत 20-30 रेड केल्या. त्यानंतर प्रत्येक पोलीस स्टेशनला रेड चालू आहे. गोरक्ष पथकच्या माध्यमातून रेड चालू आहे. परंतु तरी सुद्धा हे लोक थांबण्याचं नाव घेत नाही. तर या लोकांचं खूप मोठं नेक्सस आहे. तर ते थांबवण्यासाठी आपण काहीतरी वरच्या लेवलला काहीतरी उपाययोजना कराव्या अशी आमची आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती. धुळे महानगरपालिकेची विशेष महासभा स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी सभागृहात महापौर मायादेवी परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. महासभेत मलनिस्सारण 2 योजनेसाठी 150 कोटीचे कर्ज घेण्यास महासभेची मंजुरी देण्यात आली. तर यास विरोध करीत राष्ट्रवादी शिवसेनेने सभात्याग केला. धुळे महानगरपालिकेची विशेष महासभा स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी सभागृहात मंगळवारी संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर मायादेवी परदेशी या उपस्थित होत्या. महासभेत अमृत 2 योजनेअंतर्गत धुळे शहरात मलनिस्सारण योजनेचा दुसरा टप्पा राबवण्यासाठी शासनाकडून एकूण 714 कोटींचा प्रस्ताव मान्य झालाय. त्यात 30% हिस्सा धुळे महापालिकेला द्यायचा असून हे 30% अर्थात 149 कोटी रुपये उभारण्यासाठी 20 वर्षाच्या दीर्घ मुदतीचे कर्ज स्वरूपात अर्थसहाय्य उभारण्यास मंजुरी देण्यात आली. महासभेत आयुक्त नितीन कापडणीस यांनी मलनिस्सारण योजनेविषयी माहिती देताना शहराच्या विकासासाठी ही योजना किती आवश्यक असल्याचे नमूद केले. त्यांनी सांगितले की महापालिकेची उत्पन्नाची साधने मर्यादित असून महापालिकेला शासकीय अनुदानावर अवलंबून राहावे लागते. आपल्याला अमृत 2 योजनेत समाविष्ट करून घेत महत्वाची अशी मलनिस्सारण योजनेचा दुसरा टप्पा राबवण्याचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य शासनाने आपल्या महापालिकेच्या वतीने हमी घेतल्याने दीर्घ मुदतीचे कर्ज अर्थसहाय्य मिळणार असून यातून शहराच्या पायाभूत विकासाला गती मिळणार आहे. त्यामुळेच आपल्याला हा प्रस्ताव मंजूर करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. शहराच्या नागरिकांवर कोणताही अतिरिक्त भार न टाकता शासनाकडून मिळणारे GST अनुदान तसेच नवीन संकुलाच्या निर्मितीतून वाढणारे उत्पन्न यातून आपल्याला 20 वर्षात सदर कर्ज फेडता येणार आहे. केंद्र सरकारने देखील त्याची हमी घेतली असल्याने काही अडचण आल्यास त्यांची देखील मदत होईल. त्यामुळे कर्ज घेण्यास हरकत नसावी अशा आशयाची सविस्तर मांडणी आयुक्तांनी महासभेत केली. यासाठी झालेल्या चर्चेत भाजपच्या गटनेत्या किरण राकेश कुलेवार, नगरसेवक नागसेन बोरसे, नगरसेवक अमोल मासुळे यांनी सहभाग घेतला. सदरच्या प्रस्तावाला MIMच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला. मात्र राष्ट्रवादी व शिवसेना आघाडीच्या नगरसेवकांनी या योजनेला विरोध न करता कर्ज घेण्याला विरोध दर्शवला. या कर्जामुळे महापालिका कर्जाच्या खाईत लोटली जाईल, यामुळे धुळेकर आम्हाला माफ करणार नाहीत असे सांगत राष्ट्रवादी सेनेच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. सभागृहातील सर्व सदस्यांची म्हणणे ऐकून घेतल्यानंतर महापौर मायादेवी परदेशी यांनी सभात्याग करणाऱ्या विरोधकांचा निषेध नोंदवून 149.77 कोटी रुपयांच्या करारनाम्याला आणि अटी शर्तीला मंजुरी दिली. यावेळी आयुक्त नितीन कापडणीस, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, नगर सचिव मनोज वाघ यांच्यासह सदस्य भगवान गवळी, नागसेन बोरसे, अमोल मासुळे, निलेश नेमाने, जयश्री आयराव, प्रतिभा चौधरी, लताबाई पोद्दार, भगवान गवळी, डॉक्टर निशा महाजन, प्रदीप बैरागी, पूनम सिरसाट, वैभवी दुसाने, ललित माळी, छोटू थोरात, रुपेश नांद्रे, वंदना बांबरे, सुरेखा उगले, युवराज चौधरी, रोहित चांदोळे, ललित आरुजा, जावेद बिल्डर, दीपक खोपडे, छाया ऐरराव, शहाबाज शाह, आमिर पठाण आदी उपस्थित होते. आता सोयीप्रमाणे अनेक गोष्टी आपले सोय जसे महानगरपालिका क्षेत्रामध्ये आता आपले 1200 पेक्षा अधिक गाळे असणारे आपले शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत ते सुद्धा आपले इन्कम सोर्स सुरू होत आहे. कर आकारणी असलेले अनेक प्रॉपर्टी आपण शोधून काढले आहेत ते सुद्धा आपले इन्कम सोर्स होत आहे. तर ह्या याच्यात आपण ही रक्कम आपण काही कर्ज उचलता काही वेळा आपण याचा वर्ग करणार आहोत. 16 वित्त आयोग सुधारणाने आपल्या महानगरपालिकेला चांगला निधी मिळेल. तर 16 वित्त आयोगाकडून सुद्धा हप्ता भरण्याला प्राधान्य देण्यापेक्षा जर कर्ज करण्याऐवजी आपण आपला हिस्सा भरला तर इनडायरेक्टली लोन अमाऊंट कमी होईल आणि त्याचा इंटरेस्ट सुद्धा आपल्याला कमी होईल. आणि एक महत्वाची बाब जी सगळे उल्लेख करण्याचा विसरलं तर या योजनेची हमी शासनाने घेतली आपल्या वतीने. तर त्याच्यामुळे काय होईल जर जेव्हा शासनाला वाटेल की आपल्या महानगरपालिकेची खरोखर कॅपॅसिटी नाही आहे आणि आपण जर शासनाकडे लाभ मागितली तर कदाचित शासन सुद्धा याला काही मदत करू शकतं भविष्यामध्ये आणि शासन कसं 100% आपल्याला मदत करू शकतं. आता आपण बघतोय की ड्रेनेज योजनेला आपल्याकडे गती येत नाही. गती येण्याचं मुख्य कारण काय आहे की आपले जवळजवळ ठेकेदाराचे 50 ते 60 कोटी रुपयाचं देणं बाकी आहे आणि आपला विस्तार झाल्याच्या वेळेस ठेकेदाराला आपण पैसा देऊ शकत नाही आणि ठेकेदाराला सुद्धा आर्थिक मर्यादा आहे. कुठला व्यक्ती 50 ते 100 कोटी रुपये खिशाचे घालून काम चालू ठेवेल तर त्याला सुद्धा आपल्याला टप्प्याटप्प्याने पैसे देणे गरजेचे आहे. आज आपण बघतो की शहरातले अनेक महत्वाचे रस्ते मंजूर झालेले आहेत. PWDने मंजूर केलेले आहेत, काही आमदार निधीतून मंजूर केलेले आहेत, काही महापालिकेच्या निधीतून नगरोत्थान बंद झालेले आहेत. तर या रस्त्याचे ड्रेनेज लाईनचे कामं न केल्यामुळे पुन्हा रस्त्याचे काम थांबले. म्हणजे यामध्ये डबल फायदा आहे आपला. जर ड्रेनेजचं काम कंप्लीट झालं तर शहरवासियांना सुंदर रस्ते पण त्याच्या पाठोपाठ मिळणार आहेत. शहरातले सगळे
महत्वाची असते. आणि आपण समजा इकडे पैसे द्यायला कमी पडलो तर योजना तेवढी काम नसते. योजना लांबीचं वेळेचं काम होणार नाही, रस्ते आणि इतर सुविधा आपल्याला उपलब्ध करून देणं अवघड होणार आहे. आरोग्याचा प्रश्न सुद्धा बघतो. आपल्या पुण्याला थोडं जेवढं आपलं तापमानासाठी प्रसिद्ध आहे तेवढंच पुढे सर्वाधिक डास असणारं शहर म्हणून सुद्धा प्रसिद्ध. आपण बघतो उन्हाळ्याच्या आधी आपल्या शहरामध्ये प्रचंड डास असतात आणि डास असण्याचं एकमेव कारण आहे आपल्या शहरामध्ये गटारांची संख्या जास्त आहे, उड्या नाल्यांची संख्या जास्त आहे आणि नदी पात्रामध्ये सुद्धा ही पाणी जे मिक्स होतं ते साचलेलं आहे, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय. तर हा अंडरग्राऊंड ड्रेनेज झालं की हा ओपन गटारी सगळ्या बंद होतील, त्यामुळे सार्वजनिक आरोग्याला सुद्धा फायदा होणार आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट की याच्यामध्ये 40 कमिटी आणि 17 कमिटी असे दोन प्रस्ताव आहे. अजून आपली योजना पूर्ण सुद्धा झालेली नाही, पण अनेक कंपन्या आपल्याला अप्रोच व्हायला लागल्या आहेत की आम्ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप पीपीपी तत्वावर हे एलपीपी चालवायला घेतो. 2.0 अभियान अंतर्गत धुळे मल निस्सारण योजना 2 या योजनेस तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे. त्या अनुषंगाने योजना उभारणी कामी 714 कोटी 51 लाख रकमेचा कार्यारंभ आदेश देण्यात आलेला है। जो इस योजना जो योजना के लिए हमने विशेष महासभा बुलाई, तो ये योजना में सभी ने सिर्फ जो अपनी राष्ट्रवादी शिवसेना राष्ट्रवादी इनके नगर सेवकों का विरोध हमने नोंद कर बाकी सब ने एक साथ उसके लिए नोंदवून या सर्व बाबींना मान्यता देण्यात येत आहे व सभा त्याग करणाऱ्या सदस्यांचा सभागृहाच्या वतीने निषेध करण्यात येत आहे। भारतीय जनता पार्टी ने जो हमारे 50 नगर सेवक चुन के दिए और हम उनकी किसी भी ऐसा काम नहीं करेंगे जो कि उनके जो विश्वासाला कुठलाही प्रकारचा तडा जाऊ देणार नाही, इतकी मी ग्वाही देते। धुळे शहरातील अवधान उपनगरातील निंबानगर परिसरात अनैतिक संबंधाच्या संशयातून किशोर दाप्ते या तरुणाची चाकूने बसवून हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे। धुळे शहरातील अवधान उपनगरातील निंबानगर परिसरात अनैतिक संबंधाच्या संशयातून एका तरुणाची चाकूने बसवून निर्गुण हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे। मोहाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित आरोपीला शिंदखेडा तालुक्यातून ताब्यात घेतले आहे। किशोर दाप्ते राहणार निंबानगर अवधान असे मृत तरुणाचे नाव आहे, तर दिनेश वेंद्रे असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली। याबाबत अधिक माहिती अशी की किशोर दाप्ते आणि दिनेश वेंद्रे यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता। दिनेशला आपल्या घरात अनैतिक संबंध असल्याचा संशय होता। यातूनच दिनांक 24 मे रोजी रात्री किशोर हा दिनेशच्या घराजवळ दिसून आल्याने दोघांमध्ये जोरदार वाद झाला। सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली, मात्र संताप अनावर झालेल्या दिनेशने धारदार चाकू काढून किशोरवर सपासप वार केले। या भीषण हल्ल्यात किशोर गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला। दरम्यान सोमवारी पहाटे सुमारे 3 वाजेच्या सुमारास निंबानगर परिसरातील नागरिकांना एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला। त्यांनी तातडीने मोहाडी पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी किशोरला त्वरित हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले, मात्र अतिरक्तस्राव झाल्याने डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले। घटनेनंतर आरोपी दिनेश वेंद्रे याने गावातून पलायन केले होते। या खुनाच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उघडल्यानंतर मोहाडी पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे वेगाने हलवली। तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीला शिंदखेडा तालुक्यातून किताबीने ताब्यात घेतले। या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। अधिक तपास पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील या करीत आहेत। शिंदखेडा शहरात विकासाच्या नावावर छोटे व्यापारी, भाजी विक्रेते, छोटे दुकानदार यांच्यावर होणारा अन्याय थांबवावा अशी मागणी शिंदखेडा बचाव समितीतर्फे शिंदखेडा तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। शिंदखेडा शहरात विकासाच्या नावावर छोटे व्यापारी, भाजी विक्रेते, छोटे दुकानदार यांच्यावर होणारा अन्याय थांबवावा अशी मागणी शिंदखेडा बचाव समितीतर्फे शिंदखेडा तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की शहरात अनेक वर्षापासून हातगाडी, कटलरी, भाजी विक्रेता, छोटे दुकानदार असे अनेक छोटे मोठे विक्रेते रस्त्यावर पोट भरून आपल्या परिवाराची कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आहेत, परंतु अतिक्रमणाच्या नावावर व्यापारी सहित हातगाडी, छोटा व्यापारी, भाजी विक्रेते, कटलरी असे व्यवसाय करणाऱ्यांवर दहशत निर्माण करण्यात आली आहे। याच्यात पंचायतीला रोज 10 रुपये भरणारे छोटे हातगाडी वाले व्यापारी लोक सुद्धा आहेत। पहिले शिंदखेडा नगर पंचायतीला रोज आर्थिक फायदा सुद्धा यांच्यामुळे होत होता। प्रत्येक छोट्या हातगाडीवाल्याकडून वर्षाचे 3600 रुपये नगर पंचायतीला
फायदा होत होता व नगरपंचायतीचे कामे सुद्धा होत होती. सर्व व्यापारी हे शिंदखेडा शहराचे कायमस्वरूपी नागरिक व मतदार आहेत, परंतु शहरातल्या मोठ्या पुढाऱ्यांनी त्यांनाच वाऱ्यावर सोडले आहे. म्हणून छोटे व्यापारी व त्यांच्या कुटुंबांचा विचार करून सदरचा अन्याय थांबवण्याची मागणी करण्यात आली. भाजी विक्रेत्यांना जनता हायस्कूल जवळ म्हणजे लेंडी नालामध्ये बसवले आहे. 8 दिवसानंतर पावसाळा सुरू होणार आहे, या गोष्टीचाही विचार करावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी आकाश वडार, नामदेव भोई, किरण चित्ते, भरत पाटील, अमोल वाघ, रहीम खाटीक, उत्तम भोई, महेश मोरे, ललित ढोले, सुनील मामवानी, सीताराम भिल, बटू भिल, जुनेद पठाण, बबलू खाटीक, संदीप भोई, कांतीलाल साळुंखे, अजय कोळे आदी उपस्थित होते. नमस्कार, प्रकारे आज आम्ही शिंदखेडा बचाव समितीच्या माध्यमाने माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं. आज ते शिंदखेडा शहरात 15 दिवसापासून अतिक्रम काढण्याच्या नावाने अतिक्रम आणि विकासाच्या नावावर जे छोटे छोटे व्यापारीवर दहशत केली गेलेली आहे, त्यांच्या बळी हा हातगाडीवाला, भाजी विक्रेता, आंबे विक्रेता, कटलरीवाला आणि छोटे दुकानदार हा बळी पडलेला. आज 15 दिवसापासून त्यांच्या मागे कुटुंब असतं, एक परिवार असतं. तो कुटुंब आणि परिवार उपासमारीची वेळ आलेली आहे. म्हणून आम्ही नगरपंचायत प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाला विनंती करण्यात आलेली आहे, ते जर कर भरत आहेत नगरपंचायतीला, त्या कर भरल्या मोबदला तुम्ही त्यांची व्यवस्था लावून दिली पाहिजे. आणि ते बी कायमस्वरूपी जर तुम्हाला व्यवस्था लावून देत तसं तर त्याला 15,000 रुपये महिना या व्यापारींना, जो आंबे विक्रेता असेल, भाजी विक्रेता असेल, लोटगाडीवाला असेल, रस्त्यावर जे काही छोटं दुकान असेल, जर तुम्हाला त्याला धंदा करू देत नसेल, पोट भरू देत नसाल तर त्यांच्या कुटुंब उपासमारीची वेळ आलेली आहे. म्हणून तुम्ही शासनाने आणि नगरपंचायत प्रशासनाने त्याला 15,000 रुपये मोबदला दिला पाहिजे. नाहीतर आम्ही सर्व गाव मिळून सर्व गावातले नागरिक एकत्र येऊन रस्ता चक्का जाम केल्याशिवाय राहणार नाही. कारण या मॅटरमध्ये असं दिसलं गेलं, या प्रकरणामध्ये एकही पुढारी बोलायला तयार नाही. सर्वसामान्य लोकांसाठी अतिक्रमणाच्या नावावर, विकासाच्या नावावर आम्हाला विकासाला विरोध नाही, परंतु आम्ही विकास पाहिलेला आहे. ज्या वेळेस 13 कोटीची पाणी पुरवठा योजना शिंदखेडा शहरात आली, आम्हाला असं वाटलं होतं आता आम्हाला रोज पाणी मिळेल, पण तेही फेल गेलेली आहे. 13 कोटी, त्यानंतर सुधारित पाणी पुरवठा 23 कोटी, हे सर्व होऊन शिंदखेडा शहराला 7 दिवसांनी पाणी येतं. आणि येतं 13 कोटीचा रस्ता आहे राजपथ. आम्हाला राजपथला विरोध नाही, रस्त्याला विरोध नाही, विकासाला विरोध नाही, परंतु हे छोटे छोटे व्यापारी आहेत, लाटगाडीवाले आहेत, भाजी विक्रेत्याला कारण नसताना नगरपंचायत प्रशासनाने त्रास देऊ नये, अन्यथा आम्ही रस्ता जाम केल्याशिवाय राहणार नाही. धुळे शहरातील प्रसिद्ध ठेकेदार ए.बी. वाघ यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. धुळे शहरातील प्रसिद्ध ठेकेदार ए.बी. वाघ यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. ए.बी. वाघ यांच्या राहत्या घरी आयोजित या उपक्रमात सुरुवातीला गुळाच्या वजनाने ए.बी. वाघ यांची तुला करण्यात आली. त्यानंतर केक कापून त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अनेक उपस्थित मान्यवरांनी त्यांचे स्वागत करीत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी विजय वाघ, अजय वाघ, दीपक शेलार, प्रमोद शेलार, किरण वाघ, माजी महापौर जयश्री आयरराव, गुड्डू आयरराव आदी उपस्थित होते. प्रेरणास्थान व आम्हाला सर्वांना वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या उद्योगामध्ये मार्गक्रम करायला लावणारे आमचे आबासाहेब ए.बी. वाघ आज 70वा वाढदिवस आम्ही आमच्या कौटुंबिक स्वरूपात साजरा केला. आबासाहेबांचं 70 वर्ष वय संपून आता 71 वर्षात आबांनी पदार्पण केलं आहे. परमेश्वर त्यांना दंड व निरोगी आरोग्य लाभो अशी आम्ही सर्वांना प्रार्थना करतो. आबांनी लहानपणापासून कष्टमय जीवनात संघर्ष करून आज धुळे जिल्ह्यामध्ये आणि नाशिक रिजनमध्ये एक यशस्वी कॉन्ट्रॅक्टर म्हणून नाव कमवलेलं आहे. आबांनी जे आम्हाला मार्गक्रम दाखवला त्या मार्गक्रमावर आम्ही देखील सगळेजण त्याचं अनुकरण करून उद्योग व्यवसायामध्ये प्रगतीचा वाटा चालत आहोत. आबांची चिरंजीव स्वरूपात आम्ही गुळ तुला केली. गुळ तुलामध्ये आबांनी जे गुळ दान केलं आहे ते आम्ही गोशाळेत अर्पण करणार आहोत. आबांचे 2 चिरंजीव असून 3 कन्या आहेत, तसेच 2 पुतणे आम्ही 3 पुतणे सगळेजण आबांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही उद्योगातून भरभराट करत आहोत. आबांचं मार्गदर्शन आम्हाला सदैव लाभो अशी आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि आमचे सुतार समाजसेवा मंडळ धुळे महाराष्ट्र, सुतार समाज शैक्षणिक सांस्कृतिक मंडळ धुळे शहर, सुतार समाज सांस्कृतिक मंडळ मोहाडी याच्यासारखे आबांना आपण उदंड आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी संबंधित क्लास चालक, आरोपी प्राध्यापक व इतर दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी धुळे जिल्हा कम्युनिस्ट पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले.
नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी संबंधित क्लास चालक, आरोपी प्राध्यापक व इतर दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी धुळे जिल्हा कम्युनिस्ट पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की देशभरात झालेल्या नीट परीक्षेतील पेपर फुटीच्या गंभीर प्रकारामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले। मेहनत करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असून शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला। या प्रकरणात काही खासगी कोचिंग क्लास चालक, प्राध्यापक, दलाल तसेच संबंधित दोषी व्यक्तींचा सहभाग असल्याच्या बातम्या समोर येत आहेत। शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये भ्रष्ट मार्गाने पैसा कमवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे। नीट पेपर फुटी प्रकरणातील मुख्य आरोपी शिक्षकांची नावे समोर आली आहेत, म्हणून नीट पेपर फुटी प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी। संबंधित क्लास चालक, प्राध्यापक, दलाल व दोषींना कठोर शिक्षा व्हावी। विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या कोचिंग क्लासचे परवाने रद्द करण्यात यावे। भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता व कडक सुरक्षा उपाययोजना करण्यात याव्यात। विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावाचा विचार करून त्यांना न्याय मिळेल अशी ठोस भूमिका शासनाने घ्यावी। नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही संस्था रद्द करावी। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी या सर्व गोष्टींची तीव्रता पाहता नैतिकदृष्ट्या त्वरित राजीनामा द्यावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। यावेळी LR राव, राजेंद्र चौरे, दीपक सोनवणे, शंकर जाधव, पोपटराव चौधरी, साथी लोंढे, बबन वानखेडे, चेतन मिस्त्री, श्रीकृष्ण वेडसे आदी उपस्थित होते। 2026 रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, त्याचप्रमाणे संविधान संरक्षण समिती, त्याचप्रमाणे आपले मायनॉरिटीज, आपले सोशल वेलफेअर पार्टीज यांच्यातर्फे 22 लाख विद्यार्थी जे नीट परीक्षेला बसले होते त्यांच्यावर जो अन्याय झाला, त्यांच्याजवळ जी पेपर फुटी झाली त्या प्रकरणात आम्ही मेमोरेंडम दिलेलं आहे। त्याची सखोल चौकशी व निष्पन्न अशी चौकशी व्हायला हवी। त्याचप्रमाणे या आपलं पेपर फुटीमध्ये जे दलाल होते, जे प्राध्यापक होते, जे चालक होते, संबंधित क्लास चालक होते, यांना कठोर शिक्षा व्हायला हवी। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या कोचिंग क्लासेसचे परवाने रद्द व्हायला हवेत आणि भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता व कडक सुरक्षा उपाययोजना करण्यात याव्या। विद्यार्थ्यांची मानसिक तणाव याचा विचार करून त्यांना न्याय मिळेल अशी ठोस भूमिका शासनाने घ्यावी आणि त्याचप्रमाणे केंद्रीय शिक्षण मंत्री यांचा इमिजिएटली रेसिग्नेशन घ्यावं। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। मुंबई आग्रा महामार्गावर सरवड फाट्याजवळ रुग्णवाहिकेतून होणारी गोवंशाची तस्करी गोरक्षकांसह पोलिसांनी रोखली। धुळे महानगरपालिकेच्या विशेष महासभेत मलनिस्सारण 2 योजनेसाठी 150 कोटींचे कर्ज घेण्यास महासभेची मंजुरी। अवधान उपनगरातील निंबानगर परिसरात अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा चाकूने भोसकून करण्यात आला खून। विकासाच्या नावावर छोटे व्यापारी, भाजी विक्रेते, छोटे दुकानदार यांच्यावर होणारा अन्याय थांबवण्याची मागणी। सुप्रसिद्ध ठेकेदार AB वाघ यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी संबंधित क्लास चालक, आरोपी प्राध्यापक व इतर दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।